राजकीय नेत्यांकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांइतकीच महत्त्वाची असते त्यासाठी वापरली जाणारी भाषा। ही भाषा जेव्हा पातळी सोडते तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते। मूळ मुद्द्यापेक्षाही जीभ घसरल्याचा मुद्दा मोठा होतो आणि आरोप प्रत्यारोपांना ऊत येतो। नेमकं हेच घडलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या बाबतीत। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करताना सपकाळांची भाषा घसरली आणि सुरू झाला टीकेचा भडीमार। नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही। कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिम्मत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे। ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। का राजा भोज और का गंगूतेली। ठेवणीतल्या या शब्दांची उधळण सुरू झाली ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांपासून। विषय होता कांद्याचा। नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या आंदोलनात भाषण करताना सपकाळांची जीभ अशी घसरली। हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही असं म्हणणं योग्य नाही। मात्र दुसरा शब्द नाही। अरे मोदी तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल। एक के साथ एक तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ। मात्र याची सांगायची हिम्मत नाही। आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा बांधला आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही। याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलली है। सपकाळांनी पंतप्रधानांबाबत वापरलेले आक्षेपार्ह शब्द आणि त्यांचा केलेला एकेरी उल्लेख यामुळे भाजपचं पित्त चांगलंच खवळलं। नितेश राणेंनी सपकाळांना जशास तसं म्हणजेच एकेरीत उत्तर देताना काळजी वजा तंबीही देऊन टाकली। स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे। म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिम्मत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे। म्हणून ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। आता हर्षवर्धन सपकाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी। तर सपकाळांच्या ज्या शब्दावर आक्षेप घेण्यात आला त्याच शब्दाचा वापर करत भाजप प्रवक्त्यांकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। हर्षवर्धन सपकाळांना एकच सांगायचंय, दलिंदर काँग्रेस आहे तर धुरंधर नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ आहेत। ज्या पद्धतीनं दलिंदरपणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ करतायत हा दलिंदरपणा महाराष्ट्र बघतोय। भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ धुरंधर आहेत हे देखील या देशानं ओळखलंय। तुमच्यासारखा दलिंदरपणा करून जर का तुम्ही खालच्या शब्दात टीका करणार असाल तर महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता तुम्हाला माफ करणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच शब्दांचा आधार घेत सपकाळांना खडे बोल सुनावले। पंतप्रधान मोदी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यातील अंतर दाखवण्यासाठी त्यांनी एका म्हणीचाही वापर केला। खरं म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत। आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय। हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। का राजा भोज और का गंगूतेली असा प्रकार आहे। आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सपकाळांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे कांदा आंदोलनाचा मूळ विषय हा बाजूला पडला की याकडे अधिक लक्ष वेधलं गेलं याचं ठोस उत्तर कोणीच देऊ शकणार नाही। बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला भानावर आणण्यासाठी कांदा हुंगवला जातो, मात्र भाषेची शुद्ध हरपलेल्या आपल्या नेत्यांना शब्दाचं भान येण्यासाठी कोणता कांदा हुंगवावा असाच प्रश्न जनतेला पडला असणार। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।